लास्ट टाइम जे एक्झाम्पल दिलं होतं ते सॉल्व्ह केलं का? इक्वेशन काय होतं? ए इंटू बी प्लस सी. ए इंटू बी प्लस सी. हे इक्वेशन आपल्याला काय करायचं? इम्प्लिमेंट करायचं लॅडर लॉजिक मध्ये आणि त्याप्रमाणे आउटपुट आला पाहिजे. आउटपुट कसा आला पाहिजे ते पण आपल्याला चेक करायचंय. सो हा काय झालेला आहे? मल्टिप्लायर झालेला आहे. जेव्हा मल्टिप्लिकेशन येतं, बरोबर, मल्टिप्लिकेशन येतं त्यावेळेस आपण कन्सिडर काय करायचं? अँडिंग ऑपरेशन. ठीक आहे. आणि जेव्हा ऍडिशन येतंय त्यावेळेस कन्सिडर काय करायचं? ऑरिंग ऑपरेशन. कॉम्बिनेशन ऑफ अँड दी ऑर, असं हे तुमचं काय आहे? लॅडर लॉजिक आहे. सो अँड ऑरचं कॉम्बिनेशन तेच आपल्याला इथे इम्प्लिमेंट करायचंय. सो अँडला काय करत असतो आपण? सिम्पली ए काय तुमचा मल्टिप्लिकेशन मध्ये आहे आणि बी प्लस सी काय ऑरिंग मध्ये आहेत. सो दोन्ही याला आपण काय करतो? अँडिंग ऑपरेशन परफॉर्म करताना नॉर्मली ओपन स्विचेस घेत असतो, एनओचे घेतो, बरोबर आहे ना? दोन्ही इनपुट काय असतात? एनओचे असतात, नॉर्मली ओपनचे असतात. सो नॉर्मली ओपनचे स्विच घेऊया. पहिला मी एक घेतला ए, त्याला आपण लेबल देऊ ए. एक मिनिट, लेबल ऍज अ एच्या ऐवजी इथे काय करू? x0 x1 लाईकवाईज. हा, सो तुमचा ए म्हणजे काय? तुमचा x0. तो घेतला. त्यानंतर हा झाला ए. आता ए इंटू काय आहे? ब्रॅकेटमध्ये बी प्लस सी आहे. बी प्लस सी म्हणजे काय झालंय? फंक्शन ऑफ ऑर गेट. सो फंक्शन ऑफ ऑर गेट साठी मला काय करावं लागेल? एक अजून एक घ्यावं लागेल, तो ऍज अ बी म्हणून ऑपरेट होईल आणि त्याला पॅरलल सी टाकावं लागेल. ठीक आहे. तर पॅरलल टाकण्यापूर्वी मला एक इथे कनेक्टिव्हिटी परफॉर्म करून घ्यावी लागेल, तरच तुम्हाला सर्किट जॉईन होईल किंवा शंट होईल. ठीक आहे. आता इथे रिक्वायरमेंट काय आहे? एक मला कनेक्शन परफॉर्म करायचंय आणि दोन्ही ठिकाणी आपण ऑर गेट मध्ये आणि अँड गेट मध्ये नॉर्मली ओपन स्विचेस घेतो. सो हा तुमचा झाला सी, ऍज अ x2 घेतला. ठीक आहे. सर्किट काय झालं? कम्प्लीट झालं. इथे सर्किट काय झालेलं आहे? कम्प्लीट झालं. आता हे आपल्याला काय करायचंय? रन करायचंय. सो होपफुली सगळ्यांनी डायग्राम बरोबर ड्रॉ केली असेल लॅडर लॉजिक नोटबुक मध्ये या पद्धतीने. हा झाला ए, हा झाला बी आणि हा झाला सी. सो ए इंटू काय? बी प्लस सी. कळालं? अशा प्रकारे लॉजिक डिझाईन करायचे. सो आता मी रन करून बघते. सो त्यासाठी फर्स्ट ऑफ ऑल सिम्युलेशन, देन रन सिम्युलेशन. ठीक आहे. सो आता हे काय झालेले आहेत? नॉर्मली ओपन झालेले आहे. तर रेड मार्क नॉर्मली ओपन स्विच यूज केलेले. ठीक आहे. म्हणजे काय की जेव्हा मी हा स्विच, एक मिनिट, हा ऑफ करणार, हा ऑफ केला की आउटपुट काय जाणार आहे? 0 जाणार आहे. का? कारण अँडिंग ऑपरेशन परफॉर्म होत आहे. इथे इंडिकेट काय होत आहे? इफ आपण इथे ट्राय करून बघू. जर मी ए इज इक्वल्स टू 0 घेतला, ठीक आहे, म्हणजे ऑफ केला. ऑफ केल्यानंतर समथिंग इंटू 0 0. ठीक आहे. मग बी प्लस सी ची व्हॅल्यू काही घ्या. बी प्लस सी ची व्हॅल्यू समजा मी काय घेतली? समजा हा घेतला बी इज इक्वल्स टू 1 अँड सी इज इक्वल्स टू 1. सो कंडिशन काय आली? 0 1 1. आउटपुट काय येणार आहे? व्हॅल्यू जर पुटअप केली तर सो 0 इंटू 1 प्लस 1 1, 1 इंटू 0 0. सो आउटपुट काय येणार आहे? 0. म्हणजे हा काय करतो? ऍक्च्युअली परफॉर्म्स दी ऑपरेशन ऑफ अँड गेट. सो चेक करा बघा, इथे दोन्ही पण काय आहे? 1 1 आहे आणि हा 0 आहे. तुम्हाला आउटपुट काय मिळालेला आहे? 0 मिळालंय. ठीक आहे. समजा मी आता याच्यातला एक सर्किट हा 0च ठेवला आणि हा ऑफ केला. ठीक आहे. तरी पण आउटपुट काय मिळते तुम्हाला? 0च मिळते. कारण का? 0 इंटू समथिंग इज ऑलवेज 0. मग आता मी समजा हा ऑन केला तर मला आउटपुट काय झाला पाहिजे? जनरेट झाला पाहिजे. सो ऑन आउटपुट काय झाला? जनरेट झाला. कारण का? हा काय झालेला आहे? हा 1 इंटू हा काय झालाय? 1 प्लस 0. 1 प्लस 0 इज 1. 1 इंटू 1 इज 1. ओके. 1 इंटू 1 इज 1. सो तुम्हाला या प्रकारे काय मिळालं? आउटपुट जनरेट झालेला आहे. सो सेम वे तुम्हाला वेगळे वेगळे सर्किट्स डिझाईन करायचे आहेत. अजून एक इक्वेशन घेऊया.
इक्वेशन असं घेऊ, y इज इक्वल्स टू a प्लस इंटू b. इथे आता मला सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन नाही करता येणार आहे, सो मी इथे एक्सॉर करते. हा, इथे लिहिताना एक्सॉर लिहिते, समजून घ्या तुम्ही. बी एक्सॉर सी लिहिताना सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन मध्येच लिहा. तुम्ही नोटबुक मध्ये जर लिहित असाल, सो ए प्लस बी एक्सॉर सी, बी एक्सॉर सी. आता काय करायचंय मला, हे बघा सर्किट मध्ये काय दिसतंय, ए इनपुट आहे त्याला प्लस केलेलं आहे. प्लस म्हणजे काय, ऑरिंग ऑपरेशन आहे. ऑरिंग मध्ये काय असतं, शंट मध्ये आपण कनेक्ट करतो. शंट मध्ये कोणाला कनेक्ट करायचंय, बी एक्सॉर सी ला. बी एक्सॉर सी ला काय असतं, अल्टरनेट 1-0 ला आउटपुट 1 येतो, अदरवाईज आउटपुट काय असतं, 0 असतो. मला एक काय घ्यावं लागेल, नॉर्मली ओपन, दुसरा काय करावं लागेल, नॉर्मली क्लोज स्विच घ्यावं लागेल. असंच अल्टरनेट कॉम्बिनेशन कन्सिडर करावे लागतील. सो आपण परफॉर्म करू. पहिले ते पीएलसी स्टॉप करा, एंड सिम्युलेशन करा आणि नवीन घ्या सर्किट. ठीक आहे, पहिला मी ए घेते. सो ऍज अ x0 घेतला, तो ऍज अ ए झाला. ठीक आहे, त्यानंतर मला काय करायचे, प्लस करायचे. प्लस करण्यासाठी मला शंट मध्ये टाकावं लागेल. पहिले तर मी काय घेणार, आउटपुटचं म्हणजे कॉईल कनेक्शन परफॉर्म होऊन जाईल. y0 घेतला, y1 घेऊया. ठीक आहे, सो हे कनेक्ट झालंय. आता पुढे शंट मध्ये काय आहे, हा झाला ए प्लस शंट मध्ये काय, बी एक्सॉर सी. सो बी एक्सॉर सी चं कसं येणार आहे, एक स्विच तुमचा नॉर्मली ओपन, दुसरा स्विच नॉर्मली क्लोज. सो पहिले घेतला मी नॉर्मली ओपन, x1 घेऊ. ठीक आहे, आणि परत दुसरा नॉर्मली क्लोज, x2 घेऊ. नंतर परत त्याला परत एक शंट मध्ये, कारण एक्सॉर काय असतो, दोन्ही जे असतात, मागच्या वेळेसचे डायग्राम जर आठवत असतील तुम्हाला, एक्सॉर म्हणजे पॅरलल मध्ये अल्टरनेट कंडिशन घेत होतो आपण. सो एक नॉर्मली ओपन, नॉर्मली क्लोज, आणि हे मला काय करायचं, व्हर्टिकली कनेक्ट करायचं. एक मिनिट. ठीक आहे, नॉर्मली कनेक्ट केलेलं आहे. सो इथे हे सर्किट परफॉर्म झालेलं आहे. याच्यामध्ये काय, हा ए एक्सॉर कोणाचा आहे, बी प्लस सी. सो हे एक्सॉरिंगचं पूर्ण सर्किट आहे, एक्सॉरिंगचा. हा x1 ऍज अ बी, x2 ऍज अ सी. सो हा खालचा जो आहे, दोन ज्या पॉइंट्स दाखवलेले ते जे आहेत, एक्सॉरचं सर्किट आहे. सो बघू आपण रन करताना कंडिशन्स काय काय येतील बघा. आपल्याला माहिती आहे ए एक्सॉर बी म्हणजे काय असतो, y इज इक्वल्स टू ए प्लस हा जो आहे ब्रॅकेट मध्ये, तो काय असतो, एकतर अल्टरनेट 1-0-0-1 असतो. ठीक आहे, म्हणजे आपण पहिले व्हॅल्यू घेतली याची 1-0, 1-0चा आउटपुट काय असतो, एक्सॉरचा 1 असतो. सो पहिले आपण इथे अजून केला की बी काय झालंय तुमचा 1 आहे आणि सी काय तुमचा 0 आहे. बी 1 आहे म्हणजे काय झालंय, नॉर्मली क्लोज स्विच आहे, आणि सी 0 आहे म्हणजे नॉर्मली ओपन स्विच आहे. सो 1-0. सो त्यावेळेस तुमचा हे काय झालं, 1. सो 1 आणि समथिंग. सो इथे आउटपुट काय आला पाहिजे, y इज इक्वल्स टू 1 किंवा 0 घेतला, 1 और 0 प्लस एनिथिंग मीन्स 1 असेल तर आउटपुट नेहमी काय येतो, 1 येतो. सो म्हणजे काय की सगळं आउटपुट कशावर डिपेंड आहे, तुमच्या एक्सॉर गेटवर. सो कंडिशन्स इथल्या काही असला, हा इनपुट काही असला, ए काही असला, तरी कंडिशन्स कुठे चेंज होणार आहे, डिपेंडिंग अपॉन कंडिशन ऑफ बी अँड सी. तुम्ही कसं अप्लाय करताय. आता दिसताना काय दिसतंय, एक ओपन आहे, एक क्लोज आहे, एक क्लोज आहे, एक ओपन आहे, म्हणजे काय 0-1-1-0च्या कंडिशन्स आहे. तर आउटपुट 1 आलाच पाहिजे तुमचा इथे. सो मी पीएलसी काय करणार, सिम्युलेट करणार आणि रन पीएलसी म्हणणार. ठीक आहे, सो आता इथे कधीच बघा, हा 1 झाला. ठीक आहे, त्यानंतर हा 1 झाला आणि जो नॉर्मली क्लोज होता त्याला ऑफ केलं आपण, म्हणजे हा 0 झाला, हा 0 झाला आणि हा 1 झाला. ठीक आहे, सो आउटपुट काय आला, 1 आला. समजा मी काय केलं, याला ऑफ केलं.
तर आउटपुट काय आलं पाहिजे बघा. परत कंडिशन्स काय आल्या तुमच्या, आणि याला ऑन केला. सो इथे काय दिसते, ऑरिंग दिसते. ठीक आहे. सो कंडिशन्स बघा इथे. समजा ए प्लस वन, सो ए काही असेल तुमचा आणि प्लस वन असेल किंवा झिरो असेल, डिपेंड. सो इथे काय येणार आहे, समजा ए वन घेतला तर वन प्लस वन इज वन, आणि ए जर झिरो घेतला आणि प्लस तुमची व्हॅल्यू काय असणार आहे, झिरो असणार आहे, तर आउटपुट काय आला पाहिजे, झिरोच आला पाहिजे. ठीक आहे. सो आता इथे ए वन असल्यामुळे आउटपुट जनरेट झालेला आहे. त्यावेळेस या व्हॅल्यू काय तुमच्या नॉर्मल आहे. समजा मी हा काय केला, ऑन केला, दोन्ही ऑन केले. ठीक आहे. ऑन केलं झालं बघा, हा काय झाला, क्लोज झाला. नॉर्मली ओपन होता तो क्लोज झाला, म्हणजे त्याची व्हॅल्यू वन आली. हा ऑलरेडी क्लोज आहे म्हणून त्याची व्हॅल्यू काय आली, x2 ची व्हॅल्यू वन आहे. सो वन 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 वन, सो वन और वन ऑलवेज वन. पण आता इथे जर मी हा ऑफ केला तर आउटपुट काय झाला, झिरो झाला. कारण का, झिरो आणि एक्सॉरिंगचं ऑपरेशन काय सांगताय की वन वन इज ऑलवेज इक्वल्स टू झिरो. आता हा पण मी काय केला, समजा हा ऑफ केला आणि हा ऑफ केला. ठीक आहे. आउटपुट काय झाला, इथे हा झिरो झाला. हा आता नॉर्मली क्लोज होता, त्याला नॉर्मली ओपन केलेला आहे. ठीक आहे. हा नॉर्मली ओपनच आहे ना, हा ऑलरेडी जो होता तो क्लोज होता इनिशियली, त्याला काय केलं, ओपन केलं, म्हणजे झाले झिरो झिरो. हा पण काय झाला, झिरो झिरो, आणि हा झिरो झिरो. आउटपुट काय आला, झिरो आला. समजतंय. स्विच फक्त हे लक्षात ठेवा, नॉर्मली क्लोजला आपण काय करतोय, ऑफ करतोय. ठीक आहे. हा ह्या फंक्शन मध्ये काय असतो, नॉर्मली ऑन असतो जेव्हा असा दिसतो. जेव्हा मी क्लिक करून त्याला काय करते, ऑफ करते. ऑफ म्हणजे त्याची व्हॅल्यू काय जाते, झिरो जाते. आणि याच्या बाबतीत याला मी ऑन करते, म्हणजे व्हॅल्यू काय जाते, वन जाते. सो याची व्हॅल्यू वन झिरो झिरो वन, आउटपुट वन आलेलं आहे. पण ज्या मोमेंटला मी याला ऑन करेल, म्हणजे व्हॅल्यू काय झाली त्याची, वन झाली. ठीक आहे. मग काय आउटपुट आला इथे, वन 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 वन, आउटपुट शुड बी झिरो. कारण का, एक्सॉरिंगचं फंक्शन आहे. समजलं. बर, पुढचं सर्किट. अजून एक इक्वेशन देते, तुम्ही मला सांगायचंय कोणते स्विच कनेक्ट करायचे, कोणते नाही घ्यायचे. ठीक आहे. इक्वेशन घ्या, लिहून घ्या कोणीतरी नोटबुक मध्ये. y इज इक्वल्स टू a बार डॉट, इथे ट्राय करते मी इक्वेशन टाकायचा. y इज इक्वल्स टू a बार ट्राय करते. बार टाकायचं, बार वाला ऑप्शन.
बार टाकणं फार मुश्किल आहे. ठीक आहे. ए बार, तो सिम्बॉल मी विसरून गेले कसा टाकायचा. असो. सो ए बार घ्या, इनव्हर्स आहे हा. वरती डोक्यावर बार टाका, नाही तर पेंट मध्ये बेटर राहील मला. पेंट मध्ये लिहून दाखवते तुम्हाला इक्वेशन. y is equals to a bar into इक्वेशन घ्या b प्लस c प्लस d ब्रॅकेट कंप्लीट into e into f. सांगा मला याचं लॅडर लॉजिक सांगायचं आहे आणि आपल्याला परफॉर्म करायचं आहे ऑपरेशन. y is equals to a bar into bracket b plus c plus d into e into f. बोला. येतंय का? हे इक्वेशन आहे y is equals to a bar. a bar म्हणजे काय येतो इथे? हा नॉट गेट येतो. प्रिव्हियस लेक्चरला मी सांगितलं नॉट गेटचं ऑपरेशन. ठीक आहे. नॉट गेटला काय घेतो आपण? नॉर्मली क्लोज स्विच घेतो. आपल्याला इनव्हर्स ऑपरेशन परफॉर्म करायचे. म्हणजे हा ऑन असतो त्यावेळेस आउटपुट काय आला पाहिजे? 0 आला पाहिजे. आणि ज्यावेळेस हा ऑफ असतो, म्हणजे ऑफ करतो आपण, त्यावेळेस आउटपुट काय आला पाहिजे? 1 आला पाहिजे. ठीक आहे. सो ते इनव्हर्स ऑपरेशन साठी नॉर्मली क्लोज. इनटू केलेलं आहे. इनटू म्हणजे परत पुढे काय जाणार आहे? लॅडर डायग्राम सिरीज मध्ये जाणार आहे. ठीक आहे. समजा ही घेतलं, पुढे सांगा. इंटू आहे म्हणजे इंटू काय आहे? बी प्लस सी प्लस डी इंटू ई एफ. सगळे काय मल्टिप्लिकेशन मध्ये. मधले जे बी प्लस सी प्लस डी म्हणजे इथे काय आहे? प्लस आला म्हणजे दोन्हीकडे ऑरिंग आहे. म्हणजे बी और सी और डी. मग आता मी पहिले काय घेणार? नॉर्मली ओपन स्विच घेतो आपण ऑरिंग करताना. सो हे घेतलंय मी नॉर्मली ओपन स्विच. ठीक आहे. पुढे हा झाला बी, हा सी, हा डी आणि हा काय तुमचा ए बार. पुढे काय? इंटू ई इंटू एफ. सो एंडिंग आहे बिटवीन ई अँड एफ. दोन्ही पण नॉर्मली ओपन स्विच. दिस इज नथिंग बट द कम्प्लिशन ऑफ युअर लॅडर लॉजिक. ठीक आहे. बघू आपण तेच रन करायचं इथे. सो पहिला काय घ्यायचा? इनव्हर्स आहे. इनव्हर्स घेतला x0. त्यानंतर 3 काय आहे तुमचे ऑरिंग मध्ये आहे, पण त्याच्या पुढे तुम्हाला काय करायचंय? आधी आउटपुट कनेक्ट करा. y0. आता इथे पुढे काय करायचे? कनेक्ट करायचे. पहिले तर ऑर मध्ये. सो काय झाला? x1 म्हणजे बी, दुसरा घेतला x2 म्हणजे सी आणि तिसरा घेतला x3 म्हणजे डी. सो बी प्लस सी प्लस डी. याला काय करायचंय? वर्टिकली कनेक्ट करायचे. एक मिनिट हा. ठीक आहे. वर्टिकली कनेक्ट करायचं. सो इथे सो हे कनेक्शन झाले. सो हा काय झाला? ए बार बी प्लस सी प्लस डी. त्यानंतर पुढे इंटू ई म्हणजे नॉर्मली परत
close switch. So x4 into x5. सो नॉर्मली ओपन स्विच घेतले, फक्त जिथे इनव्हर्स ऑपरेशन असतं तिथे नॉर्मली क्लोज स्विच घेतो आपण. सो आता आपल्याला हे काय करायचंय, रन करायचंय. सिम्युलेशन रन. वॉर्निंग काउंट 1 काय आलाय वॉर्निंग. डुप्लिकेट कॉईल, डुप्लिकेट कुठे आलं. वॉर्निंग y0 इज डुप्लिकेट. सॉरी, इथे y0 y1 आणि हा चेंज करून घ्यायचं लेबलिंग. y2 ओके, आता होईल. PLC सिम्युलेशन रन PLC. ठीक आहे. सो आता बघा, ऑपरेशन आपल्याला परफॉर्म करायचं आहे. सो हा काय झालेला आहे, ऑफ झालेला आहे. ठीक आहे. 0 हा 0 आहे. ठीक आहे, हा 0 झालाय आणि हा 1 आहे, हा 1 आहे, हा 0 आहे. सो याचा आउटपुट ऑर आपल्याला माहिती 1च येणार आहे. हा 0 आहे, 0 इंटू 1 0. ठीक आहे, 0 इंटू 0 0. सो आउटपुट काय झाला, 0 आलेला आहे. आता पुढे समजा मी हा ऑन केला, म्हणजे नॉर्मली क्लोज ठेवला, म्हणजे याची व्हॅल्यू काय झाली, 1 झाली. ठीक आहे, पण आता इथे काय झालं, 1 इंटू 1 प्लस 1. सो काय आला, आउटपुट 1 आला, बट पुढे काय आहे, 0 आहे. ठीक आहे, सो म्हणून काय झालं, 1 इंटू 0 परत 0 आला, आउटपुट जनरेट झाला नाही. नंतर आता मला चेंज कुठं करावं लागेल, इथे आता दोन्ही कंडिशन्स बघितल्या. इथे तर आपल्याला माहिती की कोणता एक 1 असेल तरी ऑनच राहतं, 1 आउटपुट येतं. मग हा समजा ऑन केला तरी पण काय येणार आहे, 1 1 1 1 into 1 plus 1 will be 1 into 1 will be 1 but into 0 will be 0. सो ज्या मोमेंटला मी हे दोन्ही ऑन करेन त्याच मोमेंटला तुमचा आउटपुट काय झाला पाहिजे, जनरेट व्हायला पाहिजे. ठीक आहे, आउटपुट जनरेट नाही होत का बरोबर. 1 into 0. ओके, आता इथे आपण काय करतोय, ए बार आहे बरोबर आहे ना. ए बारचं इंडिकेशन काय असतं, ज्यावेळेस तो 0 होतो त्यावेळेस आउटपुट काय होतो, 1 होतो, आणि ज्यावेळेस 1 असतो त्यावेळेस आउटपुट काय जातो, 0 जातो. सो आपल्याला हा इनव्हर्स ऑपरेशन परफॉर्म करताना दिसतोय, म्हणजे हा जेव्हा 0 असेल आणि या बाकीचे 1 असतील त्यावेळेस आउटपुट काय होतो, जनरेट होतो. पण हा जर 1 असेल तर आउटपुट काय होतो, 0 होतो. म्हणजे सगळं डिपेंड कशावर आहे, तुमच्या ए बारच्या एक्सप्रेशन वर आहे. जर ए बारची व्हॅल्यू म्हणजे ए ची व्हॅल्यू काय घेतली तुम्ही, 0 घेतली, करायला किती अवघड आहे. कोणतं हे बघ, हे घ्यावं लागतं त्याच्यामुळे मी इकडे. सो ए बार, ए ची व्हॅल्यू 0 घेतली समजा, तर ए बार काय येणार, इथे 1 येणार आहे. ठीक आहे, मग त्यावेळेस मी ही कंडिशन काय घेतली होती, बी प्लस सी प्लस डी पण काय होता, 1 होता. इथे ऍक्च्युली ए झिरो म्हणजे काय, की हा काय पाहिजे मला, जो ऑन आहे, जनरली हा स्विच काय असतो, नॉर्मली ऑन असतो, तिथे मला काय करावं लागेल, त्याला ऑफ करावं लागेल. ऑफ केला की आउटपुट काय आला, 1 आला. सो ही कंडिशन झाली, वेन युअर ए बिकम्स 0, so you will get your a bar as 1,
सो आउटपुट विल बी 1. ठीक आहे. सो ज्या मोमेंटला मी काय केलं, A1 केला. 1 केलं म्हणजे काय, हा नॉर्मली ऑन करून घेतला. ऑन केलं तर आउटपुट काय झाला, 0 झाला. कसा झाला, A इज इक्वल्स टू 1 मीन्स A बार काय झाला, 0 झाला. 0 इंटू समथिंग इज ऑलवेज 0. सो हे लॉजिक इथे ट्रू होतंय. क्लिअर, समजतंय? हो मॅम. आता काय करायचं, होमवर्क साठी एक इक्वेशन देते, ते करा. ऍटलीस्ट तेवढं तरी करा. नाही तर एक काम करा, समजा 2:1 मक्स आहे, 2:1 मक्स डिझाईन करा, त्याचं लॅडर लॉजिक डेव्हलप करा. किंवा इक्वेशन घ्या, y इज इक्वल्स टू, इक्वेशन देते मी होमवर्कला, कोणतंही तुम्हाला जे वाटेल ते सॉल्व्ह करा. y इज इक्वल्स टू a प्लस b इंटू c प्लस d. ठीक आहे. y इज इक्वल्स टू a प्लस b इंटू ब्रॅकेट c प्लस d. हे इक्वेशनचं लॉजिक डायग्राम परफॉर्म करायची आहे. जमत असलं तर आता सांगा, जमत असलं तर होमवर्कला करा. ठीक आहे.